हा नमस्कार. नमस्कार. चव्हाण साहेब, काय सांगाल? पवार साहेबांनी तुम्हाला एक प्रकारे फॉर्म्युला दिलेला आहे. आता चक्रव्यूहात तुम्ही सापडलेलेच आहात, तर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी शरद पवार साहेबांनी फॉर्म्युला दिला. तुम्ही तामिळनाडूसारखं करू शकता असं म्हणतायत. तुमची सत्ता आहे दिल्लीत, करा तुम्ही असं ते म्हणतायत. तुम्ही हे करू मला शकाल असं का? वाटतंय की याच्याकडे थोडं मला असं वाटतंय की याच्यामुळे राजकीय अभिनिवेशाने काही त्या ठिकाणी माननीय शरद पवार साहेब बोलतात. हा. आता लक्ष्मण हाके आणि माझे मित्र कुंडे या दोघांनी अतिशय कुठल्याही प्रकारची एखाद्या बाजूला झुकून कुठले बोललेले नाही, अतिशय उत्तम त्यांनी विवेचन केलेलं आहे. हा. शरद पवार साहेब असं बोलतात की त्यामुळे प्रश्न सुटण्याच्या ऐवजी महाराष्ट्रात प्रश्न वाढतील कसे, हेच नेहमी बघत असतात. एवढा फॉर्म्युला सोपा तुम्ही राजकीय अभिनवेशाने बोलत नाही. कारण मी मराठा आहे, मराठा समाजासाठी आज मी कोकणातला आहे. अनेक मराठे गरीब आहेत, दुर्बल घटक आहेत, त्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्यांना शैक्षणिक आणि नोकरीच्या मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. की जे मी भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणून बोलत नाही, गेल्या 10 वर्षात आम्ही देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विषय मी तो मांडत नाही. जर एवढं सोपं होतं माननीय मुख्यमंत्री माझ्या माहितीप्रमाणे मराठा झाले. मराठा आंदोलन 8-8 लाख 10-10 लाख शांतपणे लोकांनी केले आंदोलन. एक मराठा लाख मराठे केलं, एक दगड मारला गेला नाही, जनजीवन विस्कळीत झालं नाही. त्याला आपण का त्या ठिकाणी केलं नाही? मुळामध्ये कुठली गोष्ट करत असताना आमचं भारतीय जनता पार्टीचं मत आहे की आंदोलकांच्या ज्या आर्थिक आणि नोकरीविषयक ज्या काही न्याय मागण्यात त्याला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे, परंतु घटनेच्या चौकटीत आपल्याला राहावं लागेल. आता माझ्या मित्रांनी सांगितलं की तामिळनाडूची मंडळी कशा प्रकारे लांबणीवर टाकतायत किंवा केशवानंद भारती खटल्यामध्ये त्यांनी अतिशय त्याची पुनरावृत्ती करत नाही. कुठलीही त्या ठिकाणी मूलभूत अधिकाराला धक्का न लावता, कारण तुमचं रिझर्वेशन हा मूलभूत अधिकार नाहीये. नाही, घटना दुरुस्ती करा म्हणताय. तुमची सत्ता आहे, खाली आहे, वर आहे, घटना दुरुस्ती करा आणि सोडवा प्रश्न, असं त्यांचं म्हणणं आहे. असं घटना दुरुस्ती केल्यानंतर सुद्धा माननीय बाबासाहेबांनी घाईगर्दीत घटना दुरुस्ती 2014 साली केली होती. आरक्षण दिलं होतं, टिकलं नाही. ते माननीय देवेंद्रजींनी 10% आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकलं. आता काही मंडळी मोठ्या हुशारीने बोलतायत त्या ठिकाणी माननीय उद्धवजी ठाकरे वगैरे, तुम्ही करा, तुम्ही करा, तुम्ही करा. जे जाऊन जरांगे साहेबांना जाऊन भेटतात की पाठिंबा आहे, पाठिंबा देताना मार्ग सांगायचा असतो. केवळ माझा तुला पाठिंबा आहे की या मार्गाने, जसं शरद पवार साहेबांनी सांगितलं, पण तो चक्रव्यूहात टाकणार दोन जातींना समोरासमोर आणतात. त्यांना माहिती आहे की जी तामिळनाडूची स्थिती झाली ती आता अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टात झालेला नाही, लांबणीवर टाकतात ते. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय जरांगे साहेबांना माझी विनंती आहे की आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण एक गोष्ट मी बोलतो, भावना विवश बोलत नाही. अनेक दिग्गज नेत्यांनी या देशात आंदोलन केली, पण समाज घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी केली. आम्ही राज्य उलटवून टाकणार अशी कुठल्या नेत्यांनी भाषा केली नाही. आम्हाला हे हवं आहे. मग डांगेंनी गिरण्यांची केली, आंबेडकर साहेबांनी सामाजिक चळवळी केल्या. समाज उद्ध्वस्त होऊन दोन समाज घटक भांडण करतील अशी भाषा केली नाही. आता आम्ही त्यांना विनंती करत होतो की थोडंसं अनंत चतुर्दशी जाऊ दे, त्याच्यानंतर तुम्ही करा. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनादत्त अधिकार आहे आपला, घटनादत्त. पण त्यांची भाषा काय, आम्ही घेऊन आता राज्य उलटवून टाकू, असं बोला ना की आम्ही घेऊच, आम्हाला मार्ग दाखवा. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांना महाराष्ट्रातली देशातली समाज व्यवस्था उद्ध्वस्त करायच्या अशा शहरी नक्षलवाद्यांना अपेक्षित असलेल्या त्यांच्या इच्छांना खतपाणी मिळेल असं जरांगे साहेबांनी काही करू नये, बोलू नये. ते आजपर्यंत नाही बोलले नाही. हो, कोणासोबत जोडायला लागला? तुम्हाला बोलत नाही मी, तुम्हाला बोलत नाही मी. अहो तुम्हाला साहेब बोलत नाही मी, म्हणतोय त्याला मदत होईल, त्याला मदत होईल, आपण करूया नको. अहो त्यांना मदत नको. एक मिनिट. योगेश योगेश बोललोच नाही, योगेश 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 असं बोललोच नाहीये. मागण्या त्याच्या योग्य आहेत का हेही बोललोय मी. एक आज मला आपण लक्षात ठेवा, शांततेने चर्चा करूया, आपले आपले मुद्दे मांडूया आणि एकमेकांना आपण मी येतो, सगळ्यांना वेळ देतो, मी तुम्ही तुमची बाजू मांडा.